आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे मंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ साहेबांचे मी स्वागत करतोय। त्याचबरोबर ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी केली ते महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे पण स्वागत करतोय। आणि आज अणुशक्ती नगरच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित सर्व आमच्या भगिनी, त्याचबरोबर या आमच्या अणुशक्ती नगरचे सगळे नेते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आमचे बंधू, तरुण मित्रांनो, मला आठवतंय जवळपास 15 महिन्यापूर्वी याच ठिकाणी कार्यकर्त्यांची आपण संवाद साधला होता। त्यानंतर निवडणूक सुरू झाली। या मतदारसंघाचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन अणुशक्तीनगर मतदारसंघातून सणाला निवडून दिला। त्याबद्दल आपल्याला सार्वजनिक आभार प्रदर्शित करण्याची संधी मला मिळाली नाही। त्यासाठी आज मी सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार करतो आणि तुमचा आम्ही ऋणी आहो हे सांगतोय। आज बड़ी तादाद में कार्यकर्ता यहाँ जमा है। मुझे 2 बार आपने यहां से विधानसभा में भेजने का काम किया, तीसरी बार सना को भेजने का काम किया, और निश्चित रूप से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं में ताकत है कि जो वो सोचते हैं वो करके दिखाने का काम करते हैं। एक शेर है कि हमने जब चाहे जिस दौर को चाहे बदल डाला है, और हम जिस दौर को चाहेंगे बदल डालेंगे। ये निश्चित करके हमको आगे काम करने का काम करेंगे। निश्चित रूप से हम लोगों ने 2 बार विधानसभा में मुझे जिम्मेदारी मिली, हम लोगों ने काम करने का काम किया, और 1 साल से सना को जिम्मेदारी मिली है, तो मुझसे ज्यादा इस क्षेत्र के विकास का काम करने का काम सना ने करने का काम किया। आज कार्यकर्ताओं को यहाँ उत्साह दिख रहा है। निश्चित रूप से मुशरीफ साहब जो दादा आदेश देगी हम उसको स्वीकारने का काम करेंगे। लेकिन ये भी वादा करते हैं कि राष्ट्रवादी बनने के बाद 14 सीट मुंबई में हम जीते थे, लेकिन ये भी वादा करते हैं कि इस बार उससे ज्यादा सीटें इस मुंबई में जीत कर दिखाने का काम करेंगे। सिर्फ अणुशक्ति नगर में नहीं, कुर्ला हो, कलिना हो, चेंबूर हो, मुंबई के कुलाबा से लेकर बोरीवली तक दादा ने आदेश दिया तो निश्चित रूप से हम एक बड़ी ताकत बनकर इस मुंबई शहर में दिखाने का काम करेंगे। महानगर पालिका के माध्यम से कार्यकर्ताओं को संधि मिलेगी। हम लोग तो नेता है, हम मंत्री रहे, 5 बार विधायक बने, 6 बार हमको मंत्री पद की जिम्मेदारी मिली, लेकिन कार्यकर्ताओं को नेता बनाने का वक्त अब आया है। और निश्चित रूप से नवाब मलिक आपसे वादा करता है कि कार्यकर्ताओं को नेता बनाने का काम करेंगे। मुश्रीफ साहब, यहाँ पे बहुत सारे लोगों ने कहा की तुमच्या घरातला एखादा उमेदवार उभा करा, पण मी आज जाहीरपणे सांगतो या मतदारसंघामध्ये आमच्या घरातला एक पण उमेदवार कोण राहणार नाही। कार्यकर्त्यांमधून आपण नेता बनवण्याचं काम करू। काही कार्यकर्ते आग्रह धरतात की यांना करा त्यांना करा, पण घरातली लोक इथे लढणार नाही हे जाहीरपणे आज मी आपल्या समोर सांगतोय। आज तुमची सर्वांची जबाबदारी आहे। आमचे कार्यकर्ते इथे बसलेले, काही नवीन कार्यकर्ते आज या पक्षामध्ये आपण घेणार आहोत। बरेचसे कार्यकर्ते या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई भरातले लोक आमच्या बरोबर येत आहेत, आणि त्या सर्वांना सामावून घेऊन नवे जुने असा वाद ना घालता सगळ्यांना एक ताकदीने एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे। या मतदारसंघामध्ये मागच्या वेळी एकच आपला नगरसेवक निवडून आला होता, तो पण मधल्या काळामध्ये कुठे गेला। 17ला निवडून आला आणि 18 मध्ये सचिन अहिर साहेबांसोबत निघून गेला तो।
19 साली पुन्हा निवडणुका झाली. नवाब मलिक या मतदारसंघामध्ये आमदार नसताना एक नगरसेवक आला होता. पण 19 साली आपल्याला पुन्हा आमदारकी लोकांनी या मतदारसंघातून निवडून देण्याचं काम केलंय. 24 साली सणाला निवडून दिलेलं आहे. आणि आता या मतदारसंघामध्ये आता एक नगरसेवक होऊन चालणार नाही. 7 पैकी कमीत कमी 5-6 नगरसेवक झाले पाहिजे, ही जबाबदारी मी स्वीकारणार आहे. त्यासाठी सणा असतील, मी असो, रात्र दिवस मेहनत करून या मतदारसंघामध्ये जी जी कामं आपण केलेली आहे, ट्रॉम्बे पासून गव्हाणपाड्यापर्यंत, इथे टाटा नगर पासून पांजरापोलच्या डोंगरापर्यंत जी कामं केलेली, आजच्या घडीला या मतदारसंघामध्ये सर्व जास्त कुठली पक्षाची कोणाची ताकद असेल तर निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. आणि त्यासाठी मी जास्त काही बोलत नाही. यानंतर सणा आपल्या समोर बोलणार आहे. अजित पवार साहेब येणार होते, तटकरे साहेब येणार होते, पण दोघांना आता राजकीय बैठका सुरू असताना त्यांना वेळ काढता आला नाही. त्यासाठी मुश्रीफ साहेबाला इथे पाठवण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर अदितीताईंना पाठवण्यात आलेलं आहे. मी दोघांचे स्वागत करतोय आणि माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.